समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय। निलेश लंके गड किल्ले संवर्धन। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतो, त्याच महाराजांच्या गड किल्ल्यांची अशी अवस्था। आम्ही सर्वांनी मावळ्यांनी शपथ घेतली, दर महिन्यातील एक दिवस दिला पाहिजे। आज चौथे पर्व आहे, कर्तव्य पार पाडले पाहिजे ही भूमिका आहे। काहीतरी बदल घडलं ही अपेक्षा। प्रत्येक किल्ल्यावर गडाची संवर्धनाची गरज आहे। दुरवस्था बघितल्यावर मनाला वेदना होतात। आपण सुरुवात केली पाहिजे सर्वांच्या आशीर्वादाने। यासाठी आम्ही निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करू। अहिल्यादेवी होळकर वाडा। सर्व वास्तू दुर्लक्षित, आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार। राजकीय। आजचा दिवस राजकारणाचा नाही। आज मी राजकीय बोलणार नाही। मी छत्रपतींचा मावळा म्हणून मी आलो आहे। कबरवाद। एकमेव शिवाजी राजे होऊन गेले। आज समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय। आज खऱ्या अर्थानं महाराजांच्या विचारांची गरज आहे। आजचा दिवस माझा राजकारणासाठी नव्हे, आजचा दिवस माझ्या छत्रपती शिवरायांसाठी आहे। त्यामुळे मी या ठिकाणी कुठलं राजकीय बोलणार सुद्धा नाही। आता आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काही राजकीय प्रश्न जर विचारायचे असेल तर त्यांना विचारू शकता, पण मी या ठिकाणी आज उपस्थित आहे। कोणी खासदार म्हणून उपस्थित नाही, तो छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून मी या ठिकाणी आज या मोहिमेमध्ये सहभागी आहे। त्यामुळे या ठिकाणी राजकीय काही बोलणार नाही। पायथ्याशी मुक्कामी होतात, संवर्धन असेल, स्वच्छता असेल, ही मोहीम सुरू करतायत। राज्यभर हा उपक्रम सर्वच लोकप्रतिनिधींनी राबवण्याची गरज वाटते। सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रात ज्यावेळेस आपण राजकारण समाजकार्य करत असतो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण बऱ्यापैकी प्रत्येक गोष्टीचा शुभारंभ करत असतो। आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांची काही दुरावस्था जर पाहिलं तर कुठंतरी एक मनाला खेद होतो। आणि निश्चित जर आपण एक ठिणगी म्हणून जर यामध्ये काम केलं तर काहीतरी बदल घडू शकतो। या हेतूने मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून किल्ले शिवनेरी या ठिकाणी या गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली। आणि त्याचबरोबरीने नंतरच्या कालखंडामध्ये धर्मवीर गड असो किंवा रायरेश्वराला त्या ठिकाणी आम्ही सर्व मावळ्यांनी शपथ घेतली की आपला महिन्यातला एक दिवस राजांसाठी छत्रपती शिवरायांसाठी द्यायचा। आणि आज ही चौथा पर्व रामशेज या किल्ल्यावर आलेला आहे। खऱ्या अर्थाने बदल किती घडतो यापेक्षा आपण नुसत्या मार्गदर्शकाच्या आणि सूचकाच्या भूमिकेत राहण्यापेक्षा आपण कर्तव्य पार पाडलं पाहिजे। आणि ह्या भूमिकेतून काम करणारा मी कार्यकर्ता आणि माझ्या बरोबरच्या असंख्य आमच्या मावळा संघटनेचे सहकारी असो, आमच्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी असो, हे सर्व या ठिकाणी उपस्थित असतात। आणि निश्चित काहीतरी बदल घडण ह्या अपेक्षा आम्हाला बऱ्याचदा दुर्लक्षित असल्याचे पाहायला मिळते। त्यापैकी एक रामशेज किल्ला आहे। कुठेतरी आपण जर आता किल्ल्याची पाहणी केली तर संवर्धनाची महत्वाची गरज आहे। प्रत्येक किल्ल्यावर बहुतांशी प्रत्येक किल्ल्यावरच गड किल्ल्यांच्या संवर्धनाची गरज आहे। तुम्ही जर गडांची दुरावस्था पाहिली तर जरा एक कुठंतरी मनाला वेदना होतात। ज्या छत्रपती शिवरायाने पूर्ण कालखंड संघर्षात घातला आणि त्या छत्रपती शिवरायांनी ज्या वास्तू उभ्या केल्या आणि त्या जर वास्तू सुसज्ज राहिल्या नाही तर नवीन तरुणांना काय प्रेरणा आपण देणार आहे। त्यामुळं आपण सुरुवात केली पाहिजे। आणि निश्चित आम्ही सगळ्यांच्या छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने, सर्व जनतेच्या आशीर्वादाने, माझ्यासारखा कार्यकर्ता असू, या विभागाचे आमचे खासदार भगरे सर असू, आम्ही संसदेमध्ये काम करत असतो। त्यामुळे आम्ही संसदेमध्ये सुद्धा पुरातत्व खातं असो किंवा वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून या गड किल्ल्यांसाठी कसा निधी खेचून आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील उपस्थित करत असाल। तुम्ही जो मुद्दा हाती घेतला तो सगळ्याच राजकारण्यांनी हाती घेण्याची गरज वाटते का? कारण फक्त नावापुरते शिवाजी महाराज नाव महापुरुष असतात, प्रत्यक्षात त्यांच्यासाठी कोणी झिजत नाही। आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचाराची समाजाला गरज आहे। अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव असा छत्रपती शिवराय राजा होऊन गेले। ते 18 पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा।
त्या राजाने कधी द्वेष केला नाही, त्या राजाने कधी मत्सर केला नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊन जीवाभावाच्या मावळ्यांच्या जीवावर नवी स्वराज्याची स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने समाजामध्ये जो संघर्ष तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. त्यामुळे आज समाजाला आज छत्रपती शिवरायांच्या विचाराची खऱ्या अर्थाने गरज आहे.